नमस्कार, मी नितीन मिरजकर. आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आत्ताच थोड्या वेळापूर्वी एक मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे वनतारा विभाग व नांदणी मठाचे जे मठापती आहेत किंवा जे महाराज आहेत, जिनसेन स्वस्तिश्री भट्टाचार्य, त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, मग आमदार खासदार असतील, तर यांची एक बैठक पार पाडली. तर या बैठकीमध्ये वनतारा विभाग माधुरी हत्तीनीला पुन्हा एकदा नांदणी मठात आणून सोडण्यास तयार झालेला आहे. मात्र यासाठी थोड्या दिवसांची वाट पाहावी लागणार आहे, कारण की कायदेशीर कार्यवाही जी आहे, कारण की हा निकाल न्यायालयाच्या मार्फत झाला होता. पेटानं याचिका दाखल केली होती. याबाबत पुन्हा एकदा न्यायालयीन जी पूर्तता असेल ती पूर्तता पूर्ण करून वनतारा विभाग हा पुन्हा एकदा माधुरी उर्फ महादेवी हत्तीनीला नांदणी मठात आणून सोडणार आहे. त्याचबरोबर माधुरी हत्तीनीसाठी राहण्यासाठी बांधकामाचा खर्च देखील हा वनतारा विभाग उचलणार आहे. आता आपण गेले 2 आठवड्यापासून बघतोय की या माधुरी हत्तीनी बाबतीत जनतेमध्ये प्रचंड प्रमाणात रोषाचं वातावरण होतं. म्हणजे ज्यावेळी न्यायालयाचा निर्णय झाला तेव्हापासून हे आज अखेर सर्व स्तरातून या गोष्टीचा निषेध करण्यात आला. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये अनंत अंबानी, वनतारा विभाग, पेटा किंवा सरकार यांना ट्रोल करण्यात आलं. म्हणजे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असतील, मग इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, त्याचबरोबर सर्वसामान्य जनता असेल, सर्व लोकप्रतिनिधी, खास करून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील यांच्यामार्फत प्रचंड अशा भावना या निर्णयाविरुद्ध होत्या. व 3 तारखेला गेल्या रविवारी 3 ऑगस्ट रोजी कोल्हापूरकरांनी एकजूट दाखवत नांदणी ते कोल्हापूर अशी जवळपास 35 किलोमीटरची पदयात्रा, मूकमोर्चा आयोजित केला होता. यामध्ये फक्त जैन धर्माचेच नाही तर सर्व धर्माचे लोक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. लाखो नागरिक यामध्ये सहभागी झाले होते. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील आमदार, खासदार, त्याचबरोबर माजी खासदार राजू शेट्टी देखील सहभागी झाले होते. राजू शेट्टी यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं. तर या जनरेट्यापुढे त्याचबरोबर गेल्या 4-5 दिवसापासून फक्त कोल्हापूर सांगली जिल्ह्यात 10,000 ग्राहकांनी जिओची सर्व्हिस नाकारून जिओचं कार्ड हे अन्य मोबाईल कंपनीमध्ये पोर्ट करण्यात आलेलं आहे. म्हणजे जिओतून एअरटेल, VI किंवा BSNL यामध्ये पोर्ट करण्याचं प्रमाण हे 10,000 पेक्षा जास्त ग्राहकांनी फक्त या 2 जिल्ह्यात केलंय. त्याचबरोबर प्रचंड प्रमाणात ट्रोलिंग अनंत अंबानी यांची या 2 आठवड्यात झाली, जी 2-3 वर्षांमध्ये अनंत अंबानी यांनी इमेज मेकओव्हर केली होती. म्हणजे आपलं पशुप्रेम, प्राणीप्रेम किंवा आपण किती आध्यात्मिक आहोत, दानधर्माच्या बाबतीत असेल किंवा सर्वच गोष्टीमध्ये हे अशा प्रकारची त्यांची इमेज त्यांच्या साखरपुड्यापासून, लग्नापासून किंवा एक 2-3 वर्षापासून एक क्रिएट करण्याचा प्रयत्न होता या अंबानी उद्योग समूहाकडून असेल किंवा वनतारा विभागाकडून असेल. तर ही इमेज पूर्णपणे डॅमेज या 2 आठवड्यात झाली होती. 10,000 ग्राहकांनी त्यांची सर्व्हिस नाकारून दुसऱ्या ह्याच्यात पोर्ट केलं, ही एवढा मोठा तोटा त्यांच्यासाठी नाही आहे. कारण की त्या 10,000 लोकांच्या किती महिन्याचं रिचार्ज असणार आहे, साधारण 300 ते 500 रुपयाच्या दरम्यान. मग 300 गुणिले 350 जरी ॲव्हरेज पकडलं तुम्ही, 350 गुणिले 10,000 म्हणजे असा एवढा मोठा ड्रास्टिक चेंज त्यांच्या बिझनेसमध्ये होणार नव्हता. अर्थात तो लॉंग टर्मच्या दृष्टीने झाला असता. मात्र त्याहूनही महत्वाची बाब त्यांच्यासाठी अनंत अंबानी यांची जी इमेज डॅमेज झाली होती किंवा पूर्ण अंबानी कुटुंबियांची, रिलायन्स उद्योग समूहाची, जिओ
उद्योग समूहाची इमेज यातून जी डॅमेज झाली होती ती डॅमेज कंट्रोल करण्यासाठी त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. गेल्या आपण 4-5 दिवसापासून आपण बघतोय की जवळपास कितीतरी कोटी रुपये अनंत अंबानी किंवा त्यांच्या टीम कडून त्यांची इमेज किंवा डॅमेज कंट्रोलिंगसाठी खर्च करण्यात आले. गेल्या 3-4 दिवसापूर्वी वनतारा विभाग जे अंबानी यांचा 3500 एकर वरती बसलेलं जे वनतारा अभयारण्य आहे गुजरात येथील, तर तिथं माधुरी हत्तीन किती व्यवस्थित सुखरूपपणे राहते व तिची किती काळजी घेतोय. ती 35 वर्ष नांदणी मठात वास्तव्यास होती, तिथं किती त्याचे हाल झाले होते, पायाला किती जखमा झाल्या होत्या व आम्ही तिची आता क्युअर किंवा ट्रीटमेंट कशी करतोय व तिची किती आनंदी प्रमाणे जीवन ती जगते हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न त्यांनी केला. एवढ्यावरच न थांबता या वनतारा विभागाने जे पेड सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स असतात इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक वरती, म्हणजे आता उदाहरण घ्यायचं झालं तर हिंदुस्थानी भाऊ किंवा अन्य काही जे XYZ इन्फ्लुएन्सर्स आहेत, तर त्यांच्याकडून देखील पेड व्हिडिओ बनवण्यात आले व माधुरी हत्तीने आता किती चांगली प्रकारे जगत आहे किंवा तिची किती काळजी घेत आहेत व तिथं नांदणी मठात तिच्यावरती काय अत्याचार होत होते हे असं दाखवण्याचा प्रकार या वनतारा विभागाकडून पेड स्वरूपात करण्यात आला. त्याचबरोबर आमच्यासारखे जे निर्भीडपणे मत मांडणारी लोक आहेत सोशल मीडियातील, यांचे व्हिडिओवरती रिपोर्ट मारणे किंवा यांचे व्ह्यूजची रीच कमी करणे, व्हिडिओ डिलीट करण्यासाठी काहीतरी वरून रिपोर्ट मारून टॅग वापरणे किंवा मेटाद्वारे व्हिडिओ डिलीट करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणे, हे अशा प्रकारे पैशाचा वापर करून प्रचंड प्रमाणात आपली इमेज कंट्रोल करण्याचा किंवा डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न गेल्या आठवड्याभरापासून रिलायन्स उद्योग समूहातर्फे सुरू आहे. अखेर त्यांना ज्यावेळी रिअलाइज झालं की आता जनतेच्या रेटापुढे असेल किंवा खास करून जैन धर्मातील दिगंबर जैन पंथीयांच्या ज्या भावनेचा उद्रेक झालेला आहे पश्चिम महाराष्ट्रातील, खास करून म्हणजे सांगली, कोल्हापूर व कर्नाटक राज्यातील बेळगाव व विजापूर या 4 जिल्ह्यांमध्ये जैन समाजाची पॉप्युलेशन हे महत्वपूर्ण किंवा बहुतांश आहे. वास्तविक जैन समाज जरी अल्पसंख्याक असला तरी देखील या 4 जिल्ह्यांमध्ये मी जी नावं घेतली, सांगली, कोल्हापूर, बेळगाव व विजापूर, या 4 जिल्ह्यांमध्ये बहुसंख्यक आहेत. खास करून या बेळगाव, सांगली, कोल्हापूर या 3 जिल्ह्यात तरी. त्यामुळंच कुठंतरी वनतारा प्रशासनाला या जनरेट्या पुढे गुडघे टेकावे लागले व फक्त जैन धर्मातील नागरिकच नाही तर संपूर्ण सर्व धर्मीय लोक या मोहिमेत सहभागी झाले होते व माधुरी हत्तीनीला काही पण करून परत आणा यासाठी सर्व लोक रस्त्यावर उतरले होते व हाच दबाव असेल किंवा जी सोशल मीडियामधून जे होणारी इमेज डॅमेज असेल या भीतीपोटी अनंत अंबानी व त्यांच्या टीमने हा निर्णय घेतलेला आहे. अर्थात देर आहे दुरुस्त आहे असंच म्हणावं लागेल, कारण की नेण्याच्या आधी ज्यावेळी न्यायालयाचा निर्णय झाला तेव्हापासून लोकांचा रोष किंवा लोकांचा उद्रेक झाला होता व त्याच वेळी त्यांना जर रिअलाइज झालं असतं की हे नेणं खूपच आत्मघातकी आहे किंवा या तिचं माधुरी हत्तीनीचं स्थलांतरित त्या मठातून केल्यानंतर त्याचे परिणाम काय होतील याबाबत त्यांनी जरा जरी अभ्यास केला असता तरी ही वेळ आली नसती. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरकारचे देखील स्वागत व अभिनंदन करतो की माधुरी हत्तीनीला नेताना जमावाकडून प्रशासनाच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली किंवा दगडफेक झाली
त्यामध्ये अनेक नागरिकांच्या वरती गुन्हे नोंद झाले होते. तर हे गुन्हे मागे घ्या यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, त्याचबरोबर दक्षिण भारत जैन सभेचे भालचंद्र पाटील असतील किंवा रावसाहेब पाटील असतील यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देण्यात आलं होतं. मग ते आपले शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर असतील, खासदार धैर्यशील माने असतील, सांगलीचे खासदार विशालदादा पाटील असतील, ह्या सर्वांनी मिळून एक निवेदन दिलं होतं व ज्यांच्यावर गुन्हे झाले ते गुन्हे मागे घ्या यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तयार झाले आहेत. तसेच माधुरी हत्तीनीला पुन्हा आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे अशी भूमिका काल देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. त्यामुळे सरकारचं देखील आम्ही या माधुरी हत्तीनीबाबत जी एक भूमिका घेतली याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन व स्वागत करतोय. तर यातून एकच आपल्याला गोष्ट शिकण्यासारखी आहे की पैशानंच सगळं विकत घेता येऊ शकत नाही. म्हणजे अंबानींच्याकडे भरपूर प्रचंड प्रमाणात पैसा आहे. त्या पैशाच्या जीवावरती त्यांनी 3500 एकर जमीन वनतारा नावाचं अभयारण्य सुरू केलं. न्यायालय व सरकारवर प्रेशर टाकून आपल्या बाजूने निकाल आणला. तो निकाल आपल्या बाजूने यावा यासाठी पेटा ही जी वन्यजीव किंवा पशु प्रेमी संस्था आहे तिला याचिका दाखल करायला लावली व सर्व निर्णय आपल्या बाजूने लावला. मात्र निर्णय लागून देखील लोकांचा जो उद्रेक होता, लोकांची जी एकजुटता होती, त्यापुढं रिलायन्स उद्योग समूह असेल किंवा अनंत अंबानी असतील, वनतारा प्रशासन असेल, पेटा असेल, यांना झुकावं लागलंच. सरकारनं देखील या निर्णयामध्ये जरी भाजप समर्थक किंवा सरकारचे समर्थक म्हणत असतील की सरकारचं यामध्ये काय रोल, मात्र हा निर्णय होत असताना ज्या काही निर्णय देतानाचे जी हेरिंग्स झाले असतील किंवा त्यांचे व अंबानी उद्योग समूहाचे संबंध चांगले आहेत, तर त्यांनी देखील त्यावेळी तत्परता दाखवली असती सरकारनं, तर ही वेळ आली नसती व लोकांचा उद्रेक जो होता उत्स्फूर्तपणे तो टळला असता. त्यामुळंच यातून हेच शिकता येईल की मगाशी सांगितल्याप्रमाणे पैशानं सगळं विकत घेता येऊ शकत नाही. हाच प्रत्यय आजच्या या बातमीने किंवा आजच्या या घडामोडीने प्रत्यय आलेला आहे. अर्थात माधुरी हत्तीनीला पुन्हा नांदणी मठात येण्यासाठी थोडासा कालावधी लागेल. जरी वनतारा विभागाचे CEO विवान कर्णी यांनी अभिवचन दिलं असलं तरी देखील कायदेशीर बाबी पूर्ण होण्यासाठी 10 ते 15 दिवसाचा किंवा आठवडाभराचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे आशा करूया आपण की आठवडाभर 10 दिवसात माधुरी हत्तीन किंवा महादेवी हत्तीन ही नांदणी मठात पुन्हा एकदा येईल व नांदणीकर असतील किंवा शिरोळ तालुक्यातील सर्व नागरिक असतील किंवा या जिनसेन मठामध्ये जे भाविक येतात त्यांना पुन्हा एकदा माधुरी हत्तीनीला बघायची संधी मिळेल. आजच्या भागात इतकंच. भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय समाजवाद.